रोज सकाळी चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाहीये, पाणीसुद्धा प्यावं लागतंय किंवा चूर्णाचा डोस कंपल्सरी लागतोय, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. थोडक्यात लक्षात आलंच असेल, आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे मोस्ट अंडररेटेड किंवा जो फक्त स्वतःशीच बोलला जातो असा टॉपिक, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशन म्हणायचं कशाला? रोज सकाळी सकाळी तुम्हाला पोट साफ होण्याची संवेदना येत नाहीये, खूप जास्त प्रेशर करावं लागतंय तरीही पोट साफ झाल्याचं समाधान नाहीये, खूप स्टिकी किंवा खूप हार्ड स्टूल होतीये, दिवसातून 2-3 वेळेला जावं लागतंय आणि त्याचबरोबर रोज कुठलं तरी एक लॅक्झेटिव्ह घ्यावं लागतंय, तर दुसऱ्या दिवशी पोट साफ होतं आणि समाधान वाटतं. याच्यापैकी कुठलीही गोष्ट जर तुम्हाला होत असेल ना, तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. आणि हे कॉन्स्टिपेशन की नाही खूप आजारांचं कारण आहे. पण आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच आहे की स्वस्थ जो माणूस आहे, हेल्दी आहे, त्याची हेल्थ टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि म्हणूनच ना मी जीवनशैलीचा एक व्हिडिओ सुद्धा केलाय, तो पण तुम्ही नक्की बघा. तर कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून काय, तर एक सोप्पा उपाय म्हणजे काय माहितीये की तुमचं जे बॉडी क्लॉक आहे ते सूर्याच्या क्लॉक बरोबर मिळवा. म्हणजे जैविक घड्याळ जे असतं शरीराचं ते सुधारा. म्हणजेच काय, तर आयुर्वेदानुसार सकाळी 2 ते 6 ही वेळ वाताची सांगितलेली आहे. म्हणूनच त्याच वेळेला व्यवस्थित मलविसर्जन होत असतं. म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, सूर्योदयाच्या आधी एक 48 मिनिट उठा, तर आपोआपच तुम्हाला ती नैसर्गिक संवेदना आहे ती येईल आणि तुमचं पोट साफ व्यवस्थित होईल. पण होतंय काय माहितीये, आपण उठतोच आहे उशिरा. का? कारण झोपतोय उशिरा. मग उशिरा नका झोपू, सांगून होणार आहे का? तर नाही. तर लवकर झोप येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्ही तुमचे गॅजेट्स बाजूला ठेवा, रात्री पादाभ्यंग करा, रात्रीचं जेवण हे झोपायच्या वेळेच्या आधी एक साधारण 3 तास करा. याच्यावर एक माझा डिटेल व्हिडिओ आहे, तोही तुम्ही बघू शकता. आता काही लोकांमध्ये की नाही सकाळी सकाळी पाणी प्यायलं किंवा चहा प्यायला की मग पोट साफ होतं. पण आपण जेव्हा दीर्घकाळाचा विचार करतो की नाही, तेव्हा सकाळी इतकं जास्त पाणी पिल्यामुळे पचन मंद होतं. म्हणजेच तुमचं डायजेशन मंद होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम आपोआपच हॅम्पर होणार आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज डेव्हलप होणार आहेत. म्हणून सकाळी पाणी पिऊन किंवा चहा पिऊन मलप्रवर्तन होणं हे योग्य नाही. त्यावर तुम्ही काय करू शकता की अगदी सवय असेल तर एक कपभर तुम्ही गरम पाणी प्या किंवा त्या गरम पाण्यामध्ये चमचाभर साजूक तूप घाला, ज्याने आतड्यांना स्नेहन होईल, कोरडेपणा कमी होईल आणि पुढे ढकलण्याची जी क्रिया आहे ती खूप सुरळीत होईल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. तर ही जी काही मलप्रवर्तनाची नॅचरल अर्ज आहे ती तुम्ही दाबून ठेवू नका, नाही तर तुम्हाला लॉंग टर्म कॉन्स्टिपेशन इंड्यूस IBS सारखे इन्फ्लेमेटरी आजार सुद्धा होऊ शकतात. पोट साफ होणं म्हणजे जे काही आपलं शरीर धारण करणारे वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत, त्यापैकी वाताचं काम आहे. कुठलीही गोष्ट बाहेर टाकणं शरीराच्या हे वाताचं काम आहे. मग जर मलप्रवर्तन हे वाताचं काम आहे, तर कुठल्याही कारणामुळे तुमच्या शरीरामध्ये वात वाढला, म्हणजे तो अवस्थेमुळे म्हणजे वृद्धावस्थेमुळे असेल किंवा मेनोपॉझल एजमुळे असेल किंवा तुमची प्रकृती वाताची असेल किंवा तुम्ही वातुळ पदार्थांचं सेवन जास्त करत असाल, तरी देखील तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळेला वाताचं संतुलन होणं खूप महत्त्वाचं आहे. करायचं कसं, तर वातसंतुलनासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे स्नेहन. मग ते स्नेहन बाह्य किंवा अभ्यंतर असं दोन्ही पद्धतीचं असू शकतं. बाह्य स्नेहनामध्ये सर्व अंगाला तेल लावणं, पायाला तेल लावणं आणि अभ्यंतर स्नेहामध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये चमचाभर तूप घेऊ शकता किंवा तुम्ही रोजच्या जेवणामध्ये पोळीला लावून तूप घ्या, वरण भातासोबत तूप घेऊ शकता. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो की नाही, त्यांना जनरली सजेस्ट केलं जातं की फायबर रिच फूड घ्या, की जेणेकरून मलाचं बाहेर टाकण्याचं काम इझी होईल. तर जर तुम्ही फायबर रिच म्हणून जर तुम्ही स्प्राउट्स वगैरे घेणार असाल तर ते व्यवस्थित वाफवून घ्या, त्याला तूप, जिरे, हिंग याची फोडणी द्या, म्हणजे आपोआप ते पचायला हलके होऊन जातील. तुमचा गट जर अनहेल्दी असेल, लिकी गट, डिसबायोसिस, गुड बॅक्टेरिया कमी झालेले असतील, तरी देखील कॉन्स्टिपेशन होतं की नाही, तर तुमचा गट हेल्दी असण्यासाठी तुमचं मन शांत असायला हवं. कारण मानसिक ताणतणाव हा तुमच्या गटवर हा दुष्परिणाम करत असतो. आपल्याला माहितीच आहे, गट म्हणजे सेकंड ब्रेन. मग तुम्ही मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योगनिद्रा करा, ध्यान धारणा करा, स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या की सगळं काही छान आहे, व्यवस्थित आहे, मी रिलॅक्स आहे. ह्या गोष्टीच्या म्हणजे आपण स्वयंसूचनेने सुद्धा आपला स्ट्रेस कमी करू शकतो. स्ट्रेसमुळे काय दुष्परिणाम होतात ना, याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघा. ज्या लोकांना लॅक्झेटिव्ह घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, अशा लोकांना ना नंतर त्याचं प्रमाण जास्त लागू शकतं किंवा थोडी तीव्र रेचक औषधं लागू शकतात. तर अशा वेळेला तुम्ही वैद्यांचा सल्ला घेतला पाहिजे घरगुती उपाय करण्यापेक्षा. एक छोटासा घरगुती उपाय सांगते. धने, जिरे आणि बडीशेप यांचं पाणी करून तुम्ही पिऊ शकता. मनुक्याचा काढा घेऊ शकता किंवा रात्री मनुके पाण्यात भिजवा एक 10-15 आणि सकाळी चावून खा. फक्त प्रकृतीनुसार
नेमकं कोणतं घ्यायचं याच्यात थोडासा बदल होऊ शकतो. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन, गॅसेस, ब्लोटिंग, IBS, डिस्मेनोरिया अशा कुठल्याही तक्रारी असतील ना, तर हे वाताचं असंतुलन असू शकतं आणि म्हणूनच तुम्ही वैद्यांना नक्की भेटा. वाताचं संतुलन करून तुमची हेल्थ रिस्टोअर करा. तुम्हाला जर अशा प्रकारचे कुठलेही आजार असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.